3 लाखाच्या वरती नेल्या होत्या। आता 6 वर्षापूर्वी ऑक्सिजन सिलेंडरची कमी होती आणि 6 वर्षानंतर आज गॅस सिलेंडरची कमी आहे। हा पण एक विचित्र योगायोग आहे। आपल्या कोरोना बद्दलचं जे एक युद्ध होतं, कोरोना सोबतचं युद्ध होतं आणि त्याच्यात वाखाणली गेली ती आपली एक कामगिरी मुंबई मॉडेल या नावाने। मुंबई मॉडेलची त्याची वाखाणणी ही जगभर झाली। अगदी WHO ने सुद्धा केली, न्यूयॉर्क टाइम्समध्ये सुद्धा त्याच्याबद्दल माहिती आली, बातमी आली। विशेषतः धारावीमध्ये लागण झाल्यानंतर एवढी गच्च असलेली धारावी, त्यावेळेला धारावीकडे कोणाचंही लक्ष नव्हतं। आता ते झाल्यानंतर तिकडे सगळ्यांचं लक्ष जायला लागलेलं आहे। ही एक जी काही वृत्ती असते की संकटात असताना कोणी धावून येत नाही, पण कोरोनामध्ये आपल्या महाराष्ट्राने जे काम केलं त्या कामाचं कौतुक तसं कोणी केलं नाही। इतर राज्यांमध्ये आपण बघितलं की उत्तर प्रदेशमध्ये गंगेमध्ये शव वाहत होती, मृतदेह वाहत होते, गुजरातमध्ये सार्वजनिक चिता पेटल्या जात होत्या, पण महाराष्ट्रामध्ये अशी कोणत्याही मृतदेहाची अवहेलना ही आपण होऊ दिली नाही। जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे आपण औषधोपचार दिले आणि जास्तीत जास्त जीव वाचवण्याचे आपण प्रयत्न केले। त्याच्यानंतर कुठेही आकडा आपण लपवला नाही, हे सुद्धा मी म्हणेन आपल्या त्या सरकारचं एक वैशिष्ट्य होतं। कोरोनाचा काळ जेवढं त्याच्यामध्ये बोलत जावं तेवढं त्याच्यावरतीच तो विषय जाईल, पण मुख्यमंत्री महोदय मला आपल्याला एक विनंती करायची, जे माझ्याकडनं राहून गेलो त्या काळामध्ये करता येऊ शकलं नाही, त्या सगळ्या कालखंडाचं जर काही डॉक्युमेंटेशन केलं, त्याच्यामध्ये कोणत्याही व्यक्तीचं काही वैशिष्ट्य सांगण्याची आवश्यकता नाही, पण स्पॅनिश फ्लूच्या बाबतीत जसं कोणताही आपल्याला संदर्भ सापडत नाही, तसं विशेषतः कोरोना काळामध्ये महाराष्ट्राने काय काम केलं, कशी ट्रीटमेंट दिली, ऑक्सिजन कसा आणला, मास्क कसे मिळवले, कशी खबरदारी घेतली, माझे कुटुंब माझी जबाबदारी असेल आणि इतर सगळ्या गोष्टी असतील, हे सगळं जर का एकत्रित झालं तर पुढे अशी साथ येऊ नये, पण जर का आली तर आपण काय काय खबरदारी घ्यायला पाहिजे याचे एक मार्गदर्शन होईल, म्हणून माझी एक आपल्याला विनंती आहे। त्याच्यानंतर याला आयुष्यातलं एक समाधान मानावं अशी एक गोष्ट नक्की मी केली, ती म्हणजे कोणीही न मागता, कोणताही अभ्यास न करता आपल्या अन्नदात्याची मी कर्जमुक्ती केली। 2 लाखापर्यंतचं पीक कर्ज हे महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून मी केलं आणि त्याबद्दल मला नक्कीच एक समाधान आहे। कोणतेही त्याला त्रास न देता, अटीतटींचा सामना करायला न लावता 2 वेळा तो त्या केंद्रात गेल्यानंतर त्याच्या खात्यामध्ये पैसे जात गेले आणि तो कर्जमुक्त झाला। दुर्दैवाने नंतर कोरोनाची साथ आली, त्याच्यामुळे प्रोत्साहनपर राशी जी द्यायची असते ती राहिली, ती आता मला वाटतं आपलं सरकार देते। आणखीन एक चांगलं काम केलं ते म्हणजे गोरगरिबांसाठी शिवभोजन। आता त्याची परिस्थिती काय मला कल्पना नाही, पण 10 रुपयामध्ये शिवभोजन देणं हे सुरू केलं आणि त्याची अंमलबजावणी 2.5 वर्ष तरी आम्ही करून दाखवली होती। अशा अनेक गोष्टी केल्या आणि कोरोनामध्ये सुद्धा संपूर्ण हाहाकार उडालेला असताना कुठेही आपण महाराष्ट्र थांबू नव्हता दिला। शेतकऱ्यांची कामं तर सुरू होतीच, परंतु परदेशी गुंतवणूक सुद्धा उद्योगधंद्यामध्ये आपण आणली होती, MOU पण झाले होते आणि काही गुंतवणूक प्रत्यक्षात आली सुद्धा होती। कोणतेही असं क्षेत्र नव्हतं की जिकडे महाराष्ट्र थांबला होता। अगदी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख समृद्धी महामार्ग तो सुद्धा आपण त्या काळामध्ये सुद्धा चालू ठेवला। मुंबईचा कोस्टल रोडचं काम सुरू ठेवलं, अटल सेतूचं काम सुरू ठेवलं, मेट्रोचं काम सुरू ठेवलं। कोणतेही काम त्याला आपण बंद केलेलं नव्हतं, ते चालू ठेवलं होतं आणि कुठेही पैशाची कमतरता असताना सुद्धा पैसा कमी पडू दिला नव्हता। मला असं वाटतं हे एक माझ्या आयुष्यातलं एक सर्वात कठीण काळातलं कठीण काम होतं आणि काही गोष्टी ज्या केल्या त्याच्याबद्दल मला नक्कीच अभिमान आहे की मी मुख्यमंत्री असताना आपल्या राज्यामध्ये मराठी भाषेची सक्ती, मराठी भाषा सक्तीची केली। आपल्या मातृभाषेची, आपल्या ज्या राज्यात राहतो, आमचा दुसऱ्या कोणत्याही भाषेबद्दल काही आकस नाहीये, पण प्रत्येक राज्याला जर त्याची भाषा दिलेली असेल तर त्या राज्यामध्ये ती भाषा ही आलीच पाहिजे, म्हणून आपण या राज्यामध्ये मराठी सक्तीची केली। त्याबद्दल मला एका गोष्टीचा नक्कीच अभिमान आहे। आणि इतर जी 2 कामं आहेत ती मुख्यमंत्री महोदय मी परत आपल्याला विनंती करीन की एक मराठी भाषा भवन आणि चौपाटीला आपण मराठीचं रंगभूमीचं दालन हे करायचं आपण ठरवलं होतं। ते एक त्याच्याबद्दल सुद्धा आपण जर का काही केलं आणि वरळी डेअरी आहे तिकडे जागतिक दर्जाचं एक पर्यटन केंद्र, मुंबईच्या पूर्व किनाऱ्याला सुद्धा एक पर्यटन केंद्र, अशी अनेक कामं, अनेक गोष्टी आम्ही त्यावेळेला केल्या आणि
साहजिकच आहे की ही कामं